नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण खुसखुशीत बालुशाही सोप्या पद्धतीने घरच्या घरी योग्य प्रमाणासह कशी बनवायची ती पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्याने काय होईल, माझ्या आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आपल्याला एक मोठ्या आकाराचं भांडे घ्यायचं आहे, यावरती स्टेनर ठेवायचा आणि मोजून यामध्ये मैदा चाळायला सुरुवात करायची। सुरुवातीला 1 कप मैदा चाळणीने स्वच्छ चाळून घेतलाय। अशाच पद्धतीने अजून 1 कप मैदा यामध्ये घालून स्वच्छ चाळून घ्यायचा। इथे मी 2 कप मैद्याचा वापर केलेला आहे। मैदा चाळून झाला की थोडा पसरवून घेऊयात। या बालुशाही खुसखुशीत आणि खूप साऱ्या लेयर्स असणाऱ्या होण्यासाठी यामध्ये 2 चिमट खाण्याचा सोडा घालून घ्यायचा। यामुळेच बालुशाही छान अशी खुसखुशीत तयार होते। आता कोणतीही गोड रेसिपी असू द्या, यामध्ये आपण थोडंसं मीठ घालतोच। आजही आपण यामध्ये अगदी थोड्याशा प्रमाणात मिठाचा वापर करायचा। मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाची चव अजूनच छान लागते। आता हा घातलेला सोडा आणि मीठ आहे ते मैद्याला एकसारखं मिक्स करून घेऊयात। संपूर्ण एकसारखं मिक्स करून झालं की लगेच आता यामध्ये तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे। इथे आपल्याला तेल तूप गरम करून घ्यायची अजिबात गरज नाहीये। जे रूम टेम्परेचरचं तूप आहे तेच तूप आपण या रेसिपीसाठी वापरणार आहोत। 3 चमचे साजूक तूप या मैद्यामध्ये घालून घेऊयात। यामुळेच बालुशाही खुसखुशीत व्हायला मदत होते आणि याला खूप सारे लेयर्स येतात। तोपर्यंत आपण चोळून लावायचं, जोपर्यंत याची घट्टसर मूठ होत नाही तोपर्यंत। अशा पद्धतीने एकसारखं रगडून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मूठ व्हायला सुरुवात झाली की समजायचं तूप या मैद्याला एकसारखं लागलं गेलेलं आहे। आता यामध्ये मोजून मोठ्या आकाराचे 2 चमचे दही घालून घ्यायचे। आता हे घातलेलं दही आपण मैद्यामध्ये एकसारखं एकजीव करून घेऊयात। अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। हातामध्ये आपण 1-2 चमचे एवढंच पाणी घ्यायचं आणि या मैद्याला चोळून हा मैदा आपल्याला घट्टसर मळून घ्यायचा आहे। पाण्याचा आपल्याला अजिबात जास्त वापर करायचा नाहीये आणि आपल्याला ही ज्या पद्धतीने चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीने ही अजिबात मळायची नाहीये। अगदी रफली डो याचा बनवायचा आहे। अशा पद्धतीने अर्ध्या कपातील ही थोडं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता हे पीठ मुरण्यासाठी झाकून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात। गॅस चालू करायचा, यावरती कढई गरम होण्यासाठी ठेवून द्यायची। मोजून 1 कप साखर घेतली, ती साखर या कढईमध्ये घालून घ्यायची। आता याचा आपल्याला पाक बनवायचा आहे। यासाठी 1/4 कप पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं। साखर बुडून थोडं पाणी शिल्लक राहावं एवढं पाणी घालून घ्यायचं आणि हा पाक आपल्याला एकसारखा शिजवून घ्यायचा आहे। थोडासा केसरच्या काड्या घालून घेऊयात आणि थोडा फूड कलर घालून घेऊयात। फूड कलर घातल्यामुळे या बालुशाहींना रंग खूप छान येतो। आपल्याला याचा एक तारी पाक न बनवता हलका एक तारी एवढाच पाक बनवायचा आहे। अशा पद्धतीने बघा, हलकी तार यायला सुरुवात झाली की लगेच गॅस बंद करायचा आणि हा पाक तयार झालेला बाजूला ठेवून द्यायचा। गॅसवरती ठेवायचा नाहीये। तोपर्यंत आपलं इथे पीठ चांगलं मुरलं गेलेलं आहे। आता हे पीठ आपण बालुशाही बनवण्यासाठी वापरायला सुरुवात करूयात। आपल्याला हे पीठ मुरवून नाही घ्यायचंय। या पिठाचे आपण 4 भाग करून घ्यायचे आणि एकावरती एक अशा पद्धतीने हे पिठाचे भाग आहेत ते ठेवून घ्यायचे आणि एका बाजूने तोडून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ गोलाकार मध्ये बनवून घ्यायचं आहे। अजिबात दाबून किंवा प्रेस करून करायचं नाहीये। अशा पद्धतीनेच हे पीठ दिसायला हवं, त्यावेळेस आपली बालुशाही छान अशी तेलामध्ये खुसखुशीत अशी भाजली जाते आणि याला लेयर्स खूप छान येतात। अशा पद्धतीने बघा, मी ही बालुशाही बनवून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने आपण सगळ्या बालुशाही बनवून घ्यायच्या, हलक्या हाताने बनवायच्या। ज्या लहान मोठ्या आकाराची बालुशाही तुम्हाला बनवायची ती बालुशाही अशा पद्धतीने बनवून घ्या। गॅसवरती तेल गरम करायला ठेवलंय। तेलाऐवजी नुसतं तूप वापरलं तरी चालेल आणि तेल हलकं गरम आहे तोपर्यंतच यामध्ये तळण्यासाठी या बालुशाही घालून घ्यायच्या। अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने तेलाला बुडबुडे यायला हवेत। गॅस अगदी लहान ठेवायचा आणि पूर्ण गॅस लहान करूनच आपल्याला ही बालुशाही छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी ही बालुशाही फुलून यायला सुरुवात झालेली आहे आणि याचा रंगही किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकता। अशाच पद्धतीने आपल्याला
पूर्ण गोल्डन रंगाच्या होईपर्यंत या बालुशाही तळून घ्यायच्या आहेत. तळल्यानंतर तेलातून बाजूला काढून घ्यायच्या आणि तयार केलेला शुगर सिरप आहे त्यामध्ये घालून घ्यायच्या. दिसताना तर खूप सुरेख दिसत आहेत. लगेच आपण पाकामध्ये घालून घ्यायच्या आणि साधारण अर्धा तासच आपल्याला या पाकामध्ये या बालुशाही ठेवून घ्यायच्या आहेत आणि लगेच या बालुशाही पाकातून काढून घ्यायच्या आणि खाण्यासाठी सर्व करायच्या. सजावट म्हणून तुम्ही यावरती थोडे पिस्त्याचे काप, केसरच्या काड्या किंवा गोड साखर असते त्याला थोडासा फूड कलर लावून ठेवली तरी चालेल. खूप सुरेख दिसतात. तुम्ही पाहू शकता अतिशय खुसखुशीत अशी ही बालुशाही तयार झालेली आहे. दिसताना तर खूप सुरेख दिसते. येणाऱ्या दिवाळीला अशा पद्धतीने ही बालुशाही योग्य प्रमाणासह नक्की बनवा. कशी झाली आहे ती कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.